नमस्कार, मी प्रवीण ठाकरे. या ठिकाणी चीफ ऑर्बिटर म्हणून ऑल इंडिया ओपन मोतीलालजी फिरोदिया रेटिंग चेस टुर्नामेंट अहमदनगर या ठिकाणी काम बघत आहे. या ठिकाणी अहमदनगर डिस्ट्रिक्ट चेस सर्कल व शांतिकुमार फिरोदिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 7 मे रोजी ऑल इंडिया लेवलची ही मोठी स्पर्धा अशी अहमदनगर या शहरात होत आहे. जवळपास एकूण 3 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आहे. तसेच एकूण 356 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये जवळपास 172 फिडे मानांकित खेळाडू तर 184 अनरेटेड खेळाडू या स्पर्धेत आपलं कौशल्य पणाला लावत आहेत. या स्पर्धेत एकूण 3 लाख रुपयाची पारितोषिक आहे. तर एकूण 9 फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा सुस्लित पद्धतीने पार पडत आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजता या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत. या स्पर्धेत रोख पारितोषिकांसह खेळाडूंना जवळपास 50 ट्रॉफी तर विविध एज ग्रुपानुसार अंडर 7, अंडर 9, अंडर 13, बेस्ट अनरेटेड, बेस्ट फिमेल प्लेयर्स व प्रथम 10 खेळाडू किलो 18 खालील 10 खेळाडू उत्तेजनार्थ खेळाडूंना ट्रॉफ्या देऊन या ठिकाणी गौरव करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे की दर 15 वर्षापासून अहमदनगर या शहरामध्ये क्लासिकल फिडे रेटिंग स्पर्धा वर्षातून 2 वेळा नित्यनियमाने होत आहे. व पुढील स्पर्धा ही इथे अहमदनगरमध्ये किलो 1600 19 ते 21 जुलै दरम्यान देखील होत आहे. त्यात देखील आपण सर्वांनी सहभागी व्हावं असे मी आपणास आवाहन करीत आहे. या स्पर्धेला प्रायोजक म्हणून शांतिकुमार फिरोदिया फाउंडेशन, श्री नरेंद्र फिरोदिया सर, यशवंत बापट सर यांचे सहकार्य लाभत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण आम्ही पंच म्हणून काम करताना 356 खेळाडू सहभागी झालेले होते. तर या ठिकाणी माझ्यासोबत डेप्युटी ऑर्बिटर म्हणून, सहाय्यक पंच म्हणून फिडे ऑर्बिटर शार्दुल तपासे सातारा, यशवंत पवार कल्याण, तसेच अहमदनगर डिस्ट्रिक्टमधील सिनियर नॅशनल ऑर्बिटर यशवंत बापट, अनुराधा बापट, सुबोध ठोंबरे व पारोनाथ डोकळे, तसेच सोबत सहकारी म्हणून देवेंद्र डोकळे, देवेंद्र वैद्य, कळके सर. जवळपास आमचे या ठिकाणी पंचांसोबत, सहाय्यक पंचांसोबत इतर व्हॉलंटियर मिळून जवळपास 20 लोकांची टीम आमची कार्यरत आहे. यशवंत बापट, अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा सेक्रेटरी आहे व या शांतिकुमारजी फिरोदिया ऑल इंडिया ओपन क्लासिकल फिडे रेटिंग टुर्नामेंटचा ऑर्गनायझर सेक्रेटरी आहे. ही स्पर्धा आम्ही 3 मे ते 7 मे या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये भरवलेली आहे. या स्पर्धेमध्ये टोटल 3 लाख रुपयांची कॅश प्राईज आपण वाटणार आहोत आणि 3D नाईटच्या ट्रॉफीज जवळजवळ 50,000च्या आपण खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून देणार आहोत. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रसुद्धा आपण देणार आहोत. या स्पर्धेमध्ये पहिलं प्राईज 51,000 रुपयाचं आहे. तसेच आम्ही बिलो 1800 हा एक नवीन ग्रुप तयार केलेला असून ज्यांचं रेटिंग बिलो 1800 आहे त्यांना 31,000 रुपये व अजून 10 प्राइजेससुद्धा आम्ही देणार आहोत. या स्पर्धेमध्ये 356 खेळाडू अंदाजे सहभाग नोंदवला आहे. आमचा जिल्हा ग्रामीण भागामध्ये मोडत असल्यामुळे आम्ही इथल्या ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून सुद्धा कॅश प्राइजेस व ट्रॉफ्या देतो. नगरसारख्या ठिकाणी कंटिन्यू 22 ते 20 वर्ष झाले काम करतो बुद्धिबळाचं प्रचार आणि प्रसाराचं. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की नगरसारख्या ग्रामीण भागामध्ये क्लासिकल टुर्नामेंट महाराष्ट्रामध्ये फार रेअर होते की आम्ही कंटिन्यू 8 ते 9 वर्षापासून घेत आहोत. आणि
आणि क्लासिकल रेटिंग त्याच्यामुळे DSOमध्ये फायदा होतो आणि आपल्याला झोनलला किंवा स्टेटला जाता येतं आणि ग्रामीण भागामध्ये 10वीला मार्क्स मिळतात हे ग्रेड चांगला असतो कारण त्यांना IM किंवा GM हा विषय त्यांना तेवढा अभिप्रेत नसतो त्यामुळं 10वीच्या मार्क्ससाठी या स्पर्धा चांगल्या असतात अशा प्रकारे आम्ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करतो. इंटरनेशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी चॅम्पियन ऑफ द टूर्नामेंट जोरदार तालियां बजाइए विक्रमादित्य कुलकर्णी. बद्दल सांगायचं तर मला त्या स्पर्धांमध्ये गायला आवडतं तिकडे गोल्डनमध्ये गेम टफच झाले. पहिले 2-3 राऊंड सोडले तर सगळ्या याच्यात असं कन्व्हिन्सिंगली विन नाही झालं. पण मला वाटतं वीरच्या बरोबरचा गेम जास्त टफ आहे. आणि शेवटच्या 4-5 गेममध्ये असं झालं, कुठला तरी एक पॉईंट असा होता प्रत्येक गेममध्ये की जिथे मी थोडं मायनस पोझिशनमध्ये आलो.
ईर्षाच्या गेममध्ये तो एका ठिकाणी F5 खेळला. तो F5 नसता खेळला तर मला वाटतं अवघड झालं असतं. मला कदाचित ड्रॉसाठी फाईट करायला लागलं असतं. सुरुवातीला ओपनिंगमध्ये माझी ॲडव्हान्टेजेस पोझिशन होती, पण ॲडव्हान्टेजेस पोझिशन आली असं वाटल्यानंतर मी जे कॉन्सॅक्ट केलं सेंटरचं डिफेन्स, मला वाटतं मला वेळ पुरला नाही ते डिसाईड करायचं ते कॉन्सॅक्ट करायला पाहिजे. कॉन्सॅक्ट केल्यानंतर थोड्या मूव्स 4-5 मूव्स नंतर तो F5 एका ठिकाणी खेळला. त्याच्यानंतर मला वाटतं माझी D5 पॉईंटचा सॅक करण्यापासून F5 पर्यंत तो गेम मला थोडा घर खाली गेला. बाकीसुद्धा मला वाटतं सगळ्याच राऊंड्समध्ये अशा पोझिशन्स होत्या तिथे कुठे ना कुठे माझी मायनस आली. ओंकार बरोबर तर शेवटी एका ठिकाणी तो 9D3 खेळला, त्याच्यात मी 9D3 खेळला तर मला वाटतं रेड लॉस म्हणजे ती पण विनिंग पोझिशन नंतर मी मिसमॅनेज केली. ही स्पर्धा भरवण्यात आली अहमदनगर जिल्ह्यात आणि जे बऱ्याच वर्षांपासून बुद्धिबळ खेळतात त्यांना माहीत असेल की काही वर्षांपूर्वीपर्यंत अहमदनगर शहरात आणि आजच्या जिल्ह्यातच मला वाटतं चेसच्या काही फारशा स्पर्धा होत नव्हतं. म्हणजे मला वाटतं बिजनेस होतं बापट सरांमुळे इथे होऊ लागले आणि मराठी हार्टलँड ज्याला आपण म्हणू शकतो तिकडे नगरमुळे आता बुद्धिबळाचा प्रसार व्हायला लागला आणि बापट सरांमुळे तो अजून जलद गतीने होईल. आणि नगर हे प्रामुख्याने असं एकदम मराठमोळं ठिकाण आहे, अस्सल मराठमोळं ठिकाण आहे जिथे मोठी स्पर्धा आणि नंतर आता जुलैमध्ये ते म्हणतात कॅटेगरीचे टुर्नामेंट त्यांची मला एवढी माहिती नसते. त्या कॅटेगरी इव्हेंट्स पण होणार म्हणजे एकदम मराठी हार्टलँड आहे तिकडे आता बुद्धिबळाचा प्रसार होईल. आणि आपण असा विचार करतो की मराठी माणूस हा मूलतः थोडा इंटेलिजंट असतो तर ते आता आपल्याला दिसेल